सोलापुरामध्ये राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे। भाजपच्या उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांच्यात गटामध्ये वाद झाला आणि हा वाद सोडवण्यासाठी बाळासाहेब सरवदे गेले असताना त्यांच्यावरती हल्ला झाला। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेनेच्या उमेदवार अवंती श्रुसुलांचा उमेदवारी अर्ज परस्पर माघारी घेतल्याचा आरोप। प्रत्यक्षामध्ये उपस्थित नसताना आणि माघारीसाठी त्यांची स्वाक्षरी नसताना अर्ज मागे घेतल्याचा आरोप। मुंबईच्या प्रभाग 194 मध्ये राष्ट्रवादीकडून पेपर विकणाऱ्या महिलेला उमेदवारी। शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि ठाकरेंच्या सेनेचे आमदार अरविंद शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदेंच्या विरोधात पूजा पवार रिंगणात। निवडणूक ड्युटीला गैरहजर छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल। या कर्मचाऱ्यांनी स्वतःची माहिती देताना नोंदवलेले मोबाईल नंबर्सही चुकीचे असल्याचं निदर्शनास। गडचिरोलीतल्या नक्षलपीडित कुटुंबातील 29 जणांना नोकरी। जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदी नियुक्ती। गडचिरोली शामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरती संतप्त नागरिकांचं आंदोलन। अपघातांची संख्या वाढल्यामुळे नागरिक आक्रमक, उपाययोजना करण्याची मागणी। परभणी जिल्हा कारागृहामध्ये कैद्याची आत्महत्या। शौचालयामध्ये शालीनं गळफास घेत आत्महत्या केली। 3 जणांच्या हत्येप्रकरणी कैदेत होता। यवतमाळच्या शेंदूर सनी जन्ममृत्यू नोंदी प्रकरणी बिहारमधनं एकाला अटक। सायबर सेलची कारवाई। गावची लोकसंख्या 1400 असताना 27,397 जन्मनोंदी आढळल्या होत्या। धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये 3,58,000 अवैध दारूसाठा जप्त। राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई। रत्नागिरीच्या संगमेश्वर बाजारपेठ परिसरामध्ये बिबट्याचा वाढता वावर। बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत चित्रीत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू तर 200हून अधिक लोक आजारी। सरकारनं तातडीनं स्थिती अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। तर या घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानंही मागवला अहवाल। जम्मू काश्मीरच्या पूंछमधील पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी। अनेक रस्ते बर्फांनी झाकले गेले। जनजीवन काहीसे विस्कळीत। जम्मू काश्मीरच्या भाद्रवाह खोऱ्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी। भाद्रवाह खोऱ्यातील डोंगरांवर बर्फाची चादर। हॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 21 काल प्रदर्शित। पहिल्याच दिवशी चित्रपटाने कमावले 7 कोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।